हाय हॅलो नमस्कार, मी कांचन पवार. वेलकम टू माय चॅनल लवर्स ऑफ कलर्स. एकच ब्रश स्ट्रोक वापरून आपण आज 5 प्रकारची फुले काढणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करूया. ॲक्रेलिक फ्लॉवर पेंटिंगचा आजचा तिसरा दिवस आहे. यापूर्वी मी पहिला आणि दुसरा क्लास आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर तो तुम्ही बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ नक्की बघा. आज आपण तिसरा क्लास बघत आहोत आणि आज आपण तिसरा ब्रश स्ट्रोक बघणार आहोत. मी इथे राऊंड पॉइंटेड ब्रश घेतलेला आहे. तो मी पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे आणि एका कापडावर तो कोरडा करत आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्लू रंग घ्यायचा आहे आणि पॉइंटला थोडासा व्हाईट कलर इथे आपल्याला घ्यायचा आहे. या स्ट्रोकची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला छान असे फुले इथे काढून घ्यायची आहेत. एकच स्ट्रोक काढायचा आहे आणि आपण इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फुले काढणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी एक एक करून स्ट्रोकची प्रॅक्टिस करत आहे आणि तुम्हाला ही स्ट्रोकची अगदी शांतपणे प्रॅक्टिस करायची आहे. या ठिकाणी मी आता पहिले फूल काढत आहे. मी आधी स्टार शेपमध्ये रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने एक एक स्ट्रोक देत आपले हे फूल कंप्लीट करत आहे. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे एक एक स्ट्रोक देऊन हे फूल कंप्लीट करायचे आहे. जर तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टाची लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुम्ही केलेले प्रॅक्टिसचे फोटो मला शेअर देखील करू शकता. या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने आणि एकच स्ट्रोकचा उपयोग करून आपले पहिले फूल हे रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी आपण आपले दुसरे फूल काढणार आहोत. हे फूल तर अगदी सोपे आहे आणि दिसायलाही सुंदर. तर एकदम सोपे 4 स्ट्रोक दिले की आपले हे फूल तयार होणार आहे आणि खूप छान पद्धतीने. तर या ठिकाणी मी लायनर ब्रशचा उपयोग केलेला आहे आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या रेषा काढून घेतलेल्या आहे आणि त्याच्यावरती मी थोडेसे परागसुद्धा इथे काढत आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपले दुसरे फूलसुद्धा इथे रेडी झालेले आहे. आता आपण तिसरे फूल काढणार आहोत. जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे अगदी छोटे मोठ्या पाकळ्या आपल्याला इथे काढायच्या आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे फूल काढू शकता. जर तुम्हाला एखादी नवीन डिझाईन सुचत असेल तर ते सुद्धा तुम्ही काढू शकता. या ठिकाणी एकच स्ट्रोक वापरून आपण तिसरे फूल सुद्धा इथे काढलेले आहे. आता आपण चौथे फूल काढूया. या ठिकाणी मी कमळाचा शेप दिलेला आहे आणि हे 5वे फूल सुद्धा आपले तयार झालेले आहे. यानंतर आपल्याला ग्रीन कलर आणि येलो कलरने आपल्याला इथे पाने काढून घ्यायची आहे. जसा मी ब्लू रंग घेतला होता आणि पॉइंटला व्हाईट कलर, त्याचप्रमाणे इथं ग्रीन कलर घ्यायचा आहे आणि पॉइंटला थोडासा येलो कलर या ठिकाणी घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पाने सुद्धा काढून घ्यायची आहेत.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले 5ही फूल इथे तयार झालेले आहेत, तेही अगदी एकच ब्रश स्ट्रोक वापरून. तर आपली ही 5 फुले नक्की तुम्हाला जमणारच आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि येणाऱ्या क्लासेससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.